नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सवलत धारकांचा प्रवास एसटीची दणक्यात कमाई काय असणार। चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, तिकिटात सवलतीचा लाभ घेत महिन्याभरात 9,24,23,314 नागरिकांनी लालपरीतून प्रवास केला आहे। या माध्यमातून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 544,43,87,295 रुपये एवढे उत्पन्न मिळाले आहे। उन्हाळ्यातील सुट्ट्या आणि लग्नसराईमुळे मे महिन्यात सवलतधारक प्रवाशांची संख्या वाढीचा फायदा महामंडळाला मिळाला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे विविध सामाजिक घटकांना सवलतीत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे। महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पुरस्कार्थी, रुग्ण आदी 33 घटकांचा यामध्ये समावेश आहे। महिलांना महिला सन्मान योजनेअंतर्गत तर ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक सवलत योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या बसेसमध्ये प्रवासात 50% ते 100% सवलत दिलेली आहे। अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत वयाची 75 वर्ष गाठलेल्या नागरिकांना मोफत प्रवास आहे। विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी प्रवास सवलतीची वेगवेगळी टक्केवारी आहे। शिवाय काही योजनांतर्गत 100% मोफत प्रवास आहे। मित्रांनो, या योजनेचा लाभ घेणारे प्रवासी नियमित असले तरी उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि लग्नसराईत ही संख्या वाढत असल्याचे दिसून येते। एप्रिल 2024 मध्ये सर्व प्रकारच्या सवलत योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 8,89,60,689 एवढी होती। मे 2024 मध्ये ती 9,24,23,314 एवढी झाली होती। एप्रिलमध्ये काही दिवस शाळा महाविद्यालये सुरू होती, पण यावरून मे महिन्यात लग्नसराईत आणि उन्हाळी सुट्ट्यामध्ये सवलतीत प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे हे स्पष्ट होते। उत्पन्नातही झाली वाढ आहे। मित्रांनो, सवलती प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या माध्यमातून महामंडळाला एप्रिल 2024 मध्ये 522,75,04,342 रुपये एवढी कमाई झाली होती। मे महिन्यात 543,43,395 रुपये एवढे उत्पन्न मिळाले। विशेष म्हणजे शाळा महाविद्यालयांना मे महिन्यात सुट्ट्या होत्या तरी 341 कोटीची उधारी सवलतीच्या रकमेची प्रतिपूर्ती शासनाकडून महामंडळाला केली जाते। अर्थातच शासनाकडे ही उधारी असते। महिलांना प्रवास भाड्यात 50% सवलत देण्यात येते। 100 रुपये तिकीट असल्यास एसटी तात्काळ 50 रुपये वसूल करते। उर्वरित 50 रुपये शासनाकडून मिळतात। अशा प्रकारे मे महिन्याचे 341 कोटी 35,84,175 रुपये शासनाकडे उधार आहेत। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।